नमस्ते एव्हरीवन. आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहे, जी नेहमीप्रमाणेच बनवायला अगदी साधी आणि सोपी असणार आहे आणि अगदी झटपट बनून तयार होणारी ही रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा लंच किंवा डिनरसाठी सुद्धा बनवू शकता आणि टिफिनमध्ये देण्यासाठी तर खूपच छान अशी ही रेसिपी आहे. ही रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया. यासाठी बघा मी एका परातीमध्ये 3 ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे बघा एवढ्या साईजचा हा अर्धा किलोच्या पेक्षा जास्त हा दुधी आहे. हा दुधी आपण स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता हा अशा पद्धतीनं सोलून घेणार आहोत आपण. हे बघा याच्यावरचं जे साल आहे ते अशा पद्धतीनं आपण सोलून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने हा दुधी आपण सोलून घेतलेला आहे. हा दुधी किसून घ्यायचा आहे. किसायला सोपा जाईल म्हणून या दुधीचे आपण 2 भाग करून घेऊया. आता हा सगळा दुधी आपण किसून घेणार आहोत. अशाच साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या दापोली किनारा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा. हे बघा सगळा दुधी आपण किसून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालूया. यामध्ये मी 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं आणि 2 मिरची घेतली होती. मिरची आपण आपल्याला तिखट किती हवं आहे त्यानुसार आपण घ्यायची किंवा स्किप केली तरीही चालेल. आता आपण यामध्ये एक मोठी वाटी भरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. इथे मी 1 चमचाभर ओवा घेतला आहे आणि 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असेल एवढं दही घेतलेलं आहे, ते आता आपण यामध्ये घालूया. आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया. मी इथे 2 चमचे चिली पावडर घेतली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. छोटा चमचा हळद घेतलेली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तीळ ॲड करूया. बघा 2 चमचे आपण तीळ घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालूया. आता आपण यामध्ये मसाले, दही वगैरे सगळं घालून झालेलं आहे. तर यामध्ये काय बाकी राहिलं आहे घालायचं ते पाहूया. यामध्ये आपण हिंग आणि मीठ घातलेलं नाही आहे, तर आता आपण 1 छोटा चमचाभर हिंग यामध्ये घालूया आणि मीठ आपल्या चवीनुसार आपण यामध्ये घालून घेऊया. मीठ घालतानाचं स्किप झालेलं आहे, त्यामुळे मीठ आपल्याला इथे आपल्या चवीनुसार आपण घालून घ्यायचं आहे. आणि हे सगळे जिन्नस आणि पीठ आपल्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा खूप छान मिक्स करून घेऊया आपण. यामध्ये हे दुधीचं मिश्रण छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण हे सगळं पीठ मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून पीठ छान मळून घेणार आहोत. दुधीचं मिश्रण आणि पीठ छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये पाण्याचा वापर करून हे पीठ छान मळून घेणार आहोत. बघा पीठ छान मळून झालेलं आहे. आज आपण स्वादिष्ट असे दुधीचे थेपले बनवणार आहोत. त्यासाठी आपण या पिठाचे उंडे तयार करून घेऊया आणि मस्त असे थेपले लाटून स्वादिष्ट थेपले तयार करूया. उंडा कोरड्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि दुधीचा थेपला खूप छान असा पातळ लाटून घेऊया. बघा थेपला छान लाटून झालेला आहे. आता तो आपण तव्यावर मस्त खरपूस शेकून घेऊया. गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया आणि थेपला मस्त असा खरपूस शेकून घेऊया. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि थेपला यावर मस्त असा शेकून घेऊया. थेपला आपल्याला मोठ्या आचेवरच शेकून घ्यायचा आहे. मंद आचेवर शेकला तर थेपला सॉफ्ट होणार नाही. आता आपण छान दोन्ही बाजूने तेल लावून घेऊया आणि थेपला मस्त असा खरपूस भाजून घेऊया. खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. लहान मुलं दुधी खायला कंटाळा करतात ना, अशा वेळी तुम्ही हे थेपले त्यांना बनवून दिले
तर ते फारच आवडीने हे थेपले खातील. टिफिनमध्ये जरी दिले तर सॉससोबत खूप छान लागतात हे थेपले आणि अगदी सॉफ्ट बनवून तयार झालेले आहेत हे थेपले. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हे थेपले नक्कीच आवडतील. तर तुम्ही हे थेपले नक्कीच आवर्जून बनवा. हे बघा, खूपच छान खरपूस असा थेपला भाजून झालेला आहे. अशा पद्धतीनं आपण सगळे थेपले आपले तयार करून घेऊया. हे बघा, दुधीचा थेपला खूपच सॉफ्ट झालेला आहे. लहान मुलं आणि वयस्कर माणसंसुद्धा अगदी आवडीने खातील इतका हा थेपला स्वादिष्ट आणि सॉफ्ट झालेला आहे. दुधीचे पौष्टिक आणि स्वादिष्ट थेपले बनून तयार आहेत. हे थेपले दही, सॉस किंवा कोणत्याही चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खूपच छान लागतात. मी ज्या पद्धतीनं हे थेपले बनवले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही हे थेपले नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हे थेपले नक्कीच आवडतील. थँक्यू.